आमदार साहेब, अध्यक्ष साहेब, चौरे सर, आज हा शिंदे गट शिवसेनेचा मेळावा आपण घेतोय. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता बऱ्याचशा मंडळींनी मनोगत व्यक्त केलं, ते नगरपालिकेवर व्यक्त केलं. जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय, पण भविष्यात आपल्याला काय करायचं आहे? भविष्यात आपली सर्व मतदारांची चांगली मोठ बांधून 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीगण आपले कसे निवडून येतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आताच आमचे समाजाचे विठ्ठल पुकळे यांनी सांगितलं की भंडारा लावतोय, पण भंडाऱ्याचं गणित अनेक लोकांचं वेगळं आहे. दाखवायचा भंडारा आणि लावायचं वेगळं, असं बरंचसं राजकारण चालू आहे. आम्ही त्या मंडळीकडे बराचसा त्रास सहन केला, मी स्वतः त्रास सहन केला, परंतु आमच्या हाती काय लागलं नाही. आज मी सांगतो, अध्यक्ष आणि मी क्लासमेट आहे, परंतु नेहमी त्या माणसाला मी विरोध करत आलो, परंतु त्याचा पश्चाताप मला झाला. ते नेहमी मला सांगायचे, अरे भगवान एकदा माझ्याकडे ये. मी म्हणा इकडे येऊन ये म्हणते म्हणजे नेमकं काय करते मला काही कळत. भ्याज वाटायचो. कॉलेजला मस्त एकत्र आम्ही, तर इकडे ये म्हणते म्हणल्यावर काय करते, कुठे बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या मी दाब देते. पण त्या बिचारानं कधी आपल्याला दाब दिला नाही. मी मनाला निश्चय केला, याला काय जरी केलं तर आपला क्लासमेट आपण त्याजवळ गेलं पाहिजे, एकदा बघूया तर काय होतंय. असं करून गेली 1.5 वर्ष झालं मी त्यांच्या संपर्कात आहे, त्यांच्या बरोबर काम करतोय. कुठेही जाहिरातबाजी आपण केली नाही, परंतु आम्ही आमच्या नेत्यासाठी मार खाल्ला. मी स्वतः जयंत पाटलाची गाडी अडवली आणि माझा पाय सुजला. माझी 8 दिवस पॅन्ट वर जात नव्हती. ती रोज सांगते कॅशिट लावून, आमच्या कार्यकर्त्याची पॅन्ट वर जात नव्हती, तीच पॅन्ट माझी वर जात नव्हती. त्याची पॅन्ट वर जात नव्हती तर माझी पॅन्ट वर जात नव्हती. ती कीड मिश्रित जाऊन सांगते आमच्या कार्यकर्ते पॅन्ट वर जात नव्हती, म्हणून आज लेंगा घातलाय. कुणी मारलं तर लेंगा तर सरळ वर, पॅन्ट सरळ नाही. तर भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने इलेक्शन करायचं आहे. अध्यक्ष साहेब, मी हात जोडून विनंती करतोय, करगणी गटात तुमच्यासारखा उमेदवार असल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्या जोडीला तुम्ही कोण घ्यायचं आहे हे खालच्या बाजूला तुम्ही ठरवायचं आहे. आम्हाला अधिकार नाही सांगायचा, कारण तुम्ही असल्याशिवाय तालुक्यात रान उठत नाही. तुम्ही पाहिजे. तुमचा प्रचार रात्रंदिवस करायची आमची तयारी आहे. त्यामुळे करगणी जिल्हा परिषद गटासाठी तुमची उमेदवारी होणं ही काळाची गरज आहे. गेली 9 वर्ष झालं आमचा जिल्हा परिषद हुडकाची वेळ येत्या. प्रत्येक बूथवर मी तिला फिरवलं. तिला शाळेचं वर्ग माहित नव्हतं, मतदान कुठं चालू आहे. ती इकडे म्हणली की तिकडे आहे. आणि मला सांगायला वाईट वाटतंय, त्या जिल्हा परिषद सदस्याच्या नावावर शिफारस जर मोटरचे आणायला गेलं इलेक्ट्रिक मोटरचं तर 5,000 रुपये दे म्हणून ती माणूस बसायचा. अरे असं कुठलं प्रकरण अध्यक्षाने केलंय का? मी त्या विरोधात असताना सुद्धा त्या माणसाने केलं नाही. लोक म्हणते काम दिले की त्यात दलाली मिळते, की धंदा तुमचा आहे. ठराविक लोक पाळले, त्यांना काम द्यायचं, त्यांच्याकडून ठराविक टक्केवारी घ्यायची आणि दादागिरी करायची. पण दादागिरीचे सुद्धा दिवस असतात. माझ्या माहितीप्रमाणे माणसाचा एक 20 वर्षाचा कालावधी असतोय फर्मा द्यायचा. त्यानंतर अनेक घडामोडी घडतात. त्या 20 वर्षाच्या काळात माणसानं माणसासारखं राहावं असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्ही अनुभवल्या, सहन केल्या. आता ते सहन होत नाही. आता आम्ही वाटतं काहीतरी बाबा चांगलं करावं. त्यासाठी अध्यक्ष तुम्ही करगणी जिल्हा परिषद गटातून उभं राहावं. चांगल्या मतानं तुम्हाला निवडून आणायचं काम आमचा जिल्हा परिषद गट करेल. कारण पाठीमागं हुकलेली संधी आणि आता पडलेलं आरक्षण आपल्यासाठी योगायोग आहे. त्यामुळं आपण उभं राहणं काळाची गरज आहे. तुम्ही जर म्हणत असाल मला कशाला, कुणाला घालायचं, कुणासाठी करायचंय तर तुमच्यासाठी. आज समुदाय तुमच्याकडे बघून आलाय. आणि त्यातच आमच्या पोकळे साहेबांनी सांगितलं की आमदार साहेबाचा पायगुण आहे. खरंच आमदार साहेबाचा पायगुण आहे. आज वडावड लागल्या, सुहासभाई इकडे या, सुहासभाई इकडे या. प्रत्येकाची कॉन्फरन्स चालू आहे. 10च मिनिटात सुधीर गाडगेने त्यांना फोन केला. असं मला काय मिळालं, मला माहित काय नाही. त्यांना बोलवून घेतलेलं की भैया या सांगलीला. आम्हाला जाताना दिसलं. काय असेल मला माहित नाही ते राजकारण,
नाही नाही, त्यांना भेटायला 100% गेलं पाहिजे. आपले 2 जरी असेल ते लाख मोलाचे हिरा आहेत. आज एवढ्या सांगली महानगरपालिकेत निवडून यायचं सोपं काम नाही. भल्या भल्यांना पाणी भल्या भल्यांनी पाजले. त्यामुळं तुम्ही सुद्धा आपला 2 कोहिनूर हिरं तिथं निवडून आणलं, तुमचं पण मी अभिनंदन करतो. त्यामुळं आमच्या तालुक्यात लक्ष द्या, अध्यक्षांना ताकद द्या. अध्यक्षाची ताकद आहे, परंतु काल परवा कुणाला तर मेळावा झाला, त्यांनी सांगितलं मांस चढले मांस. अरे तुझ्या अंगावर मांस आहे का बघ की, लोकांचं कशाला मांस बघायला लागलाय. तुझं आयुष्य गेलं, तू काटकावानी जाय. ते दूध लोणी लाव अंगाला, कशासाठी मांस काढायला लागलाय. तू काय केलं? 100 कोटीची पाईपलाईन 56 गावासाठी आणली. आज एक पाण्याचा थेंब त्या पाईपलाईन मधून लोकांना देता आला नाही. अशाचा विकास करायला लागला. अरे विकास कशाला म्हणतात? विकास म्हणजे तानाजी पाटील आणि विजन म्हणजे तानाजी पाटील. हे लक्षात ठेवा. आम्ही विरोधात होतो, पण काम असलं की मला वाटायचं जावं अध्यक्षाजवळ, पण जा वाटायचं नाही. आमची जरा जात आडवी यायची, धनगर समाज असा फाटी वाढायची. पण मला वाटलं ही फाटी आपल्या चुकीच्या मार्गदर्शनाला आपण जातोय. त्यामुळं फाटी वगैरे सगळे आम्ही आता वलटून गेलोय पुढं. त्यामुळं ज्यांना कोणाला तालुक्याचा विकास करायचा त्याने कधी गाडीची काच खाली केली नाही, गरगणीत कधी थांबला नाही गडी. आणि ते सांगतोय मांस चढले. आणि मांस चढले ते पहिल्यापासूनच आहे, कॉलेजला असल्यापासून तसाच गडी आमचा. ठीक आहे, आता नवीन आहे का? पण तुझं आता वय किती झालं, तुला मांस सुद्धा चढणं झाले. त्यामुळं कुणी कोणाचं मास्क काढण्यापेक्षा आपण आपली लायकी वळका. तुम्ही लागा बेशर्मावानी वागताय, मिंद्या कुत्र्यावाने परत लाचार होताय, ती पाय चाटाय जाताय. तुमचं नाव व्हिडिओ म्हणणं भाषणात सांगितलं लाव रे ते व्हिडिओ, आणि ते व्हिडिओ ऐकून ही परत आणि इथं नगरपालिकेला येत झाले. कशासाठी एवढा लाचारपणा? तुम्ही तुमच्या आडनावानं सुद्धा पत्करला नाही पाहिजे. मला वाटतंय घरात बसा, पण तुमच्या आडनावानं सुद्धा तुम्ही त्या लाचारपणा पत्करला नाही. आमच्यासारख्या सरकारानं पत्करला चालतोय, रैतानं पत्करला चालतोय, तुम्ही देशमुखानं पत्करायला नसतोय. त्यामुळं तुम्ही विकासाचं विजन घेऊन जावा. आम्हाला माहितीये काय केलंय काय नाही. ती 2.5 वर्षात काय काम केलं. तुम्ही दोघे एकत्र आला म्हणून तुमचं इलेक्शन झालं, त्यात पण 8 का 9 सीट आले. मला काय माहित नाही. ती त्याचा आव्हान आणलाय, माझा आलाय, नामकं झाले. त्यामुळं जास्त काय बोलणार नाही मी. आज पहिल्यांदा जेवढं बोललोय, अध्यक्षाची ताकद आहे माझ्या बरोबर. त्यामुळं भविष्यात सर्वांनी आपण 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समितीगण आपल्या तानाजी पाटलासाठी निवडून आणायचे, त्यांना ठेवा. आणि सगळ्यांनी नेटाला कामाला लागायचं आहे, एवढं विनंती करतो. थांबतो.